आता आपण पाहणार आहोत थर्ड क्वेश्चन आहे आपला, 2 buildings are facing each other on a road of width 12 meter. From the top of the first building, which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? ऑफकोर्सली एक बिल्डिंग जी आहे ती कमी उंचीची आहे, दुसरी बिल्डिंग जी आहे ती जास्त उंचीची आहे. ही जी आहे आपण लिहिलेलं आहे, AD and BE are 2 buildings which are facing each other. Width of the road is 12 meter. म्हणजे therefore AB is equal to 12 मीटर. मग आपण लिहिलं AB इज इक्वल टू DC इज इक्वल टू 12 मीटर. कारण वरती जर का आपण लाईन मारली तर आपण जर कनेक्ट केलं तर तीसुद्धा जी विड्थ आहे ती सेम येणार आहे. मग आपण लिहिलं therefore AB इज इक्वल टू DC इज इक्वल टू 12 मीटर. हाईट ऑफ वन बिल्डिंग इज 10 मीटर. therefore AD इज इक्वल टू 10 मीटर. The angle of elevation from first building to second is found to be 60 degree. म्हणजे अँगल D किती आपला 60 डिग्री आहे. म्हणून आपण लिहिलं therefore angle CDE is equal to 60 degree. आता काय करायचं आहे, फाइंड हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग मीन्स लेंथ ऑफ BE. आता BC आपला किती येणार आहे, AD आपला 10 आहे तर आपला BC सुद्धा 10 येणार आहे. मग ते आपण लिहून घेऊया आणि मग आन्सर शोधायला सुरुवात करूया. आपण लिहून घेतलेलं आहे, AD and BE are 2 buildings. Width of the road which lying between 2 buildings is 12 meter. The angle of elevation is 60 degree. Building is always made 90 degree angle with road. Triangle CDE is equal to angle D plus angle C plus angle E is equal to 180 degree. Reason लिहून घ्या तुम्हाला हवं असेल तर, all angles in a triangle is 180 किंवा sum of all angles is 180 degree. 180 is equal to 60 plus 90 is equal to 9 plus 6 is 15. 150 180 minus 150 is equal to 30 degree. पण तुम्हाला माहिती पडलेलं आहे 60 आहे म्हणजे हा ऑब्वियसली 30 येणार आहे. तुम्ही आन्सर डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, करून दाखवलं तरी चालेल. आता लिहून घेऊया, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. मग अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री कोणती आहे, CD आहे. CD इज इक्वल टू हाफ ऑफ ED म्हणजे आपला हायपोटेनस येईल. आपला CD किती सांगितला आपण, आपला CD आहे 12 मीटर. मग आपण लिहून घेतलेलं आहे 12. ओके, 12 इक्वल टू हाफ ऑफ AD म्हणजे 24 इज इक्वल टू AD. कारण 12चा डबल आपण आता काय होईल, 24 होईल. आपल्याला मिळालेला आहे 24 इज इक्वल टू AD. आपला हायपोटेनस कळलेला आहे 24 आहे. आता आपल्याला फक्त EC काढायचा आहे. मग आपण लिहिलं अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू इन द रूट 3/2 इंटू हायपोटेनस. CE इज इक्वल टू इन द रूट 3/2 इंटू 24. मग काय झालं, CE इज इक्वल टू 12 इन द रूट 3. कारण 2 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4 12. म्हणजे आता इथे लिहिलं आपण parallelogram ABCD is a rectangle. Therefore AD is equal to BC is equal to 10 meter. Height of second building is equal to BC plus CE means 10 plus 12 in the root 3 मीटर. आता इन द रूट 3चं त्यांनी आन्सर आपल्याला दिलेलं असेल तर आपण लिहू शकतो. जर दिलेलं नसेल तर आपण घ्यायचं नाही. सेकंडमध्ये दिलेलं होतं, थर्डमध्ये दिलेलं नाही आहे. दिलं असेल तर घ्यायचं, नसेल तर आपण ॲज इट इज लिहायचं. देअरफॉर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 10 प्लस 12 इन द रूट 3 मीटर. आता आपण 6.2 मधला 4th क्वेश्चन पाहणार आहोत. 2 poles of heights 18 meter and 7 meter are erected on a ground. The length of the wire fastened at their tops in 22 meter. Find the angle made by the wire with the horizontal. आता काय शोधायला सांगितलेलं आहे की कितीचा अँगल तयार झालेला आहे. बघूया दिलेली इन्फॉर्मेशन काय काय आहे. आता त्यांनी 2 पोल्स सांगितलं, मग आपण पकडूया PQ आणि RS जे आहेत ते पोल्स आहेत.
आपण लिहून घेतलं इथे PQ and RS are two poles. Height of poles are 7 meter and 18 meter. PQ is equal to 7 meter and RS is equal to 18 meter. Wire fastened at their tops in 22 meter. Therefore PS is equal to 22 meter. म्हणजे याच्या टॉपपासून ह्याच्या टॉपपर्यंत पकडलेली आहे, म्हणजे ती किती झालेली आहे आपण इकडनं बघून आपल्याला कळतं आहे की ती आपली हायपोटेनस झालेली आहे. कारण एस टी पण आपला कसा दिसतो आहे, किंवा आपण म्हणूया पोल्स जे आहेत ते कसे असतात, वर्टिकल असतात. 90 डिग्रीची अँगल तयार केला जातो होतो. द अँगल मेड बाय द वायर. PQ and RS are two poles. PQ is equal to 7 meter, RS is equal to 18 meter. RS is equal to RT plus ST. कारण काय, PQ is equal to RT is equal to 7 meter. अपोजिट साईड्स आर सेम. मग आपण तिकडे T पॉईंट घेतलेला आणि आपण म्हटलेला RS कसा बनलेला आहे, तर तो आहे RT प्लस ST, RTS. ओके, मग आता तो किती झालेला आहे, 18 इज इक्वल टू 7 प्लस ST, म्हणजे ST आपल्याला मिळालेला आहे 11. कारण आपल्याला हे काढायचं आहे, आपल्याला हे काढायचं आहे. म्हणजे जर काही हे माहिती असेल तर आपण हे काढू शकू, किंवा काहीतरी असा काहीतरी उद्योग आपल्याला करावा लागेल. बघूया आपण काय करता येईल. प्रपोर्शन ऑफ द हाईट अँड हायपोटेनस इज ST अपॉन PS इज इक्वल टू 11/22 इज इक्वल टू 1/2. आपण जर का साईनचं हे घेतला तर आपल्याला काय येतं की बाबा P असेल तर किती आहे, आपण म्हणालो की बाबा हा 90 डिग्री आहे. मग आपण जर का प्रपोर्शन बघितलं ST आणि PSचं तर ते येते 1/2. बरोबर आहे. Pच्या अपोजिट साईड आहे आणि हायपोटेनस आहे, म्हणून आपण हायपोटेनस कशाला घेतलेला आहे, हायपोटेनस आपण ॲज अ डिनॉमिनेटर घेतलेला आहे. प्रपोर्शन आपल्याला मिळालं 1/2. कुणाचं आहे प्रपोर्शन आहे 1/2 किंवा हाफ, तर आपण म्हणतो 30 डिग्रीचं आहे. मग आपण म्हणालो देअरफॉर हाईट ऑफ द पोल इज 1/2 ऑफ हायपोटेनस. इट इज प्रपोर्शन ऑफ 30 डिग्री अँगल. मग आपण इथे म्हणालो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अँगल. आपण म्हणू शकतो प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अँगल. मग देअरफॉर 30 डिग्री मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल.